नमस्कार. निसर्गदत्त महाराज एक दैनंदिन चिंतन भाग 381 आणि 382. साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतो, ख्रिस्ती धर्मात दुःख म्हणजे आत्म्याची शुद्धीकरण करणारे एक साधन आहे असे म्हणतात. ख्रिश्चन धर्मात दुःख हे आत्म्याच्या शुद्धीकरणाकरता अत्यावश्यक आहे असे म्हणतात. ते माणसाला उदात्त बनवते. परंतु हिंदू धर्म हा दुःखाला शाप समजतो, पाप पुण्याचा परिणाम मानतो. त्याची कुणालाच आवड नसते. आपण यावर काय म्हणाल? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणताही धर्म हा विशिष्ट अशा शब्दरचनांचाच एक मोठा ढिगाराच असतो. कोणताही धर्म हा विशिष्ट अशा शब्दरचनेचा मोठा ढिगाराच असतो. त्यात सत्य असते म्हणजे नेमके काय असते? सत्य म्हणजे काय? आणि शेवटी निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्य हे शब्दापलीकडचे आहे. ते समजले की मनावर त्याचा स्फोटक परिणाम होतो. यावर साधक विचारतो, योग मार्गाने साधना करण्यात काही धोका आहे काय? योग मार्गाने साधना करण्यात काही धोका आहे का? महाराज यावर म्हणतात, अहो, आगीमुळे घराला आगी लागतात. म्हणून काड्याची पेटी खिशात ठेवणे धोकादायक आहे असे हे म्हणण्यासारखे आहे. वास्तविक पाहता सदवस्तूचा शोध लावणे हेच खरे धोकादायक काम आहे. वास्तविक पाहता सदवस्तूचा शोध लावणे हेच खरे धोकादायक काम आहे. यावर साधक विचारतो, मला माझ्याच मनाची भीती वाटते, काय करू? महाराज म्हणाले, तुम्ही आणि तुमचे मन हे वेगळे आहेत का हे प्रथम तपासा. तुम्हीच म्हणजे मन नाही का? विचार न करता एकदम उत्तर द्या. कारण असे विचार न करता दिलेले उत्तर हे प्रामाणिक उत्तर असते. ते तुमचे काय उत्तर असेल तेच तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाईल किंवा घेऊन जाणार पण नाही. ते त्यावेळी ठरवेल. मन म्हणजेच विचार, विचार म्हणजे स्मृती, स्मृती म्हणजे शब्द, संस्कार, पूर्वधारणा, पूर्वग्रह वगैरे वगैरे. हे सर्व तर स्वतःला मी किंवा मन म्हणत नाही. मग हा माझे मन म्हणणारा हा आला तरी कुठून? दुसरीकडून कुठं आला की या सर्वांतूनच आला? की मी म्हणजे केवळ एक शब्द आहे. हे जर सर्व नसते तर मन हे स्वतंत्र असे त्याला मी म्हणणारे किंवा माझे म्हणणारे काहीतरी दुसरेच असेल काय? किंवा या सर्वांच्या स्वतंत्र वेगळ्या यांना मी म्हणणारा, माझे म्हणणारा आहे तरी काय? जोपर्यंत तुम्ही स्वतःला देहमनरूपी व जीवन प्रवाहापासून अलग, स्वतंत्र अशी व्यक्ती समजता, तोपर्यंत तुम्ही भीतीच्या सावलीतच राहाल. सूक्ष्म हेतू आणि काळज्या यांनी पोखरलेलेच असाल. साधक विचारतो, मग मी काय करावे?
महाराज म्हणतात, केवळ असा म्हणजे तुम्ही ज्याचा विचार करता तेव्हा स्वतःला विचार करणारा मानता. जेव्हा तुम्ही कशाचाही विचार करता तेव्हा स्वतःला प्रथम तुम्ही विचार करणारा मानता. याला कारण स्वतःला अगोदरपासूनच स्वतंत्र व्यक्ती तुम्ही म्हणवता. म्हणूनच स्वतःला विचार करणारा पण तुम्हाला मानणे भाग आहे. पण तुम्ही कधी व्यक्ती किंवा विचार करणारा हे खरोखरच सत्य आहे का? पण तुम्ही कधी व्यक्ती किंवा विचार करणारा हे खरोखर सत्य आहे का, की केवळ भासमान म्हणून भासणारी व्यक्ती मी अशीच ही गोष्ट आहे? याचा कधी कळकळीने शोध लावला आहे का? म्हणजेच काय, तुम्ही स्वतःला जे वस्तुतः तुम्ही नाही असे भासमान व्यक्तिमत्व स्वतःला मानले. जे तुम्ही नाही असे भयभीत होणारी व्यक्ती तुम्ही स्वतःला मानली. जे तुम्ही नाही असे विचारावर नियंत्रण करणारा म्हणून नियंत्रकाच्या भुकीत वावरू लागतो. विचार नको म्हणणारे मानू लागते की विचाराकडून छळणारे मानू लागले. हा विचार करा. विचाराला रेंगाळू देणारे स्वतःला मानू लागले. हा विचार, हा चांगला, हा वाईट असे मानू लागले. या सर्व अशा क्रिया करणारा म्हणजे समजा भिणारा, विचारावर नियंत्रण करणारा, विचार नको म्हणणारा, विचाराकडून छळल्या जाणारा, विचारांना रेंगाळू देणारा, विचारांना चांगले वाईट म्हणणारा असा हा भासमान मी आला तरी कुठून? हा आला आहे विचारात सुद्धा हा आला आहे कारण विचारात सुद्धा जी एक भ्रम निर्माण करणारी शक्ती आहे. ज्या शक्तीने विचारच स्वतःला इतर विचारापासून स्वतंत्र आणि वेगळा समजू लागतो आणि स्वतःला आपण उरलेल्या विचाराविषयी काहीतरी करू शकतो असा काहीतरी स्वतःला समजतो आणि मग विचाराचे आपोआप विभाजन तो करतो. यालाच निसर्गदत्त महाराज स्वतःला अमुक समजणारा असे म्हणतात. हा स्वतः अमुक समजणारा तो आला तरी कुठून? तो दुसरीकडून कुठून आला नाही, तर विचाराने आपल्याच फक्त एका भागाला म्हणजे एका विशिष्ट भागाला सातत्य व सत्यत्व टिकवण्याच्या दृष्टीने आपल्या अंगभूत शक्तीपासून तो निर्माण केला आहे. अशा या भासमान मीला ओळखले की तो याचं विरघळून नष्ट होणे हे ठरलेलेच आहे. भाग 382. निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आपण केवळ देह आहोत या आपल्या गैरसमजुतीबद्दल आपण कधीच खोलवर विचार केला नाही, कधीच त्याविषयी शंका पण घेतली नाही. परंतु सर्वच देह आपलेच देह नाहीत, तर सर्वच देह म्हणजे आपले असे नाही, तर सर्वच देहाच्या ठिकाणी आहेत व ते आपापल्या धर्मानेच वर्तन करत आहेत. तो तुमचा, माझा, हिचा, तिचा असा कोणाचाच नसतो. तो फक्त देहच असतो. तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्याला माझा समजणारा असतो. तो पडल्यावर त्याला माझा समजणारा कुठे जातो? याचे उत्तर ताबडतोब विचार न करता द्या. मगच ते खरे असेल आणि यावरच तुमच्या पुढच्या तयारीची म्हणजे तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा तुम्हाला कळेल. तुमचे ताबडतोब येणारे उत्तर तुमच्यावर झालेल्या संस्कारामुळे किंवा पूर्ण धारणातूनच येतील हे लक्षात ठेवा व त्यावरून सध्या तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाच्या वाटचालीवर कुठपर्यंत आहात याचा तुम्हालाच पत्ता लागेल.
जोपर्यंत एखाद्याचा देह पडला नाही तोपर्यंत त्याला माझा माझा म्हणणारा असतो. जसे आपण आपल्या देहाला माझा म्हणतो तसे इतरही त्यांच्या देहाला माझा माझा म्हणतात. हा भ्रम सर्वांना इतका भारावून टाकतो की वासाने जीर्णानी या गीतेच्या श्लोकाचा अर्थ पण आपल्याला त्याचा कसा फायदा होईल याच तऱ्हेने आपण करून घेतला आहे. उदाहरणार्थ, मी मृत्यू पावलो तर माझा हा जुना देह मला सोडून जाईल. मग मी एखादा नवीन चांगला देह घेऊन सुदृढ बालक म्हणून जन्माला येईल. ही माणसाच्या लोभीपणाची आणि अज्ञानीपणाची कमालच झाली असे म्हणा. तात्पर्य, चालू आणि येणाऱ्या देहाबद्दलची देहबुद्धी अजून गेलेली नाही. जुने वस्त्र नको, नवे पाहिजे या अशा दुहेरी देहबुद्धीमुळे आपल्या खऱ्या स्वरूपाला समजण्याकरता खूप अडथळा येतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला सध्या जे अमुक तमुक अशी व्यक्ती मानता ते तुम्हीच तुमच्या कल्पनेने बनला आहात. तुमचाच तुम्ही भ्रम म्हणून पाहत असलेल्या जगाचा एक भाग आहात. तुम्ही तुमच्या भ्रमाला बाहेरून पहा. ज्याला आपण पाहतो ते आपण पाहू शकत नाही. कारण पाहणारा हा नेहमी पाहिल्या जाणाऱ्यापासून सदैव वेगळाच असतो. पण जेव्हा पाहिल्या जाणारा हा केवळ उत्सुकतेपोटी जेव्हा पाहिले जाणाऱ्याशी जेव्हा तादात्म्य पाहतो तेव्हाच खरा गुंताळा सुरू होतो. पाहणारा हा नेहमी पाहिल्या जाणाऱ्यापासून सदैव वेगळा असतो. प्रकाशित होणारा हा नेहमीच प्रकाशत्वापासून म्हणजे प्रकाशित करणाऱ्यापासून सदैव वेगळा असतो. हा निरंतर शाश्वत असा सिद्धांत आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, माझ्या दृष्टीने स्वरूपात म्हणजे तुम्ही जे नाही ते पूर्णपणे आणि सखोलपणे जाणून घेणे व त्यांना कठोरपणे नकार देणे अशा प्रकारचे जे तुम्ही नाही याचे ज्ञान पूर्णतः करता येते. अशा प्रकारे जे तुम्ही नाही त्याचे ज्ञान पूर्णतः करता येते. म्हणजे जे तुम्ही नाही हे पूर्णपणे जाणता येते. कारण आता जे तुम्ही नाही हे पूर्णपणे खरडल्या गेले. या उलट पूर्वी तुम्ही सध्या जे आहे हे शोधतच तुम्हाला राहावे लागेल. त्याला मात्र अंत नसू शकतो. म्हणजेच जेवढे स्वतःला शोधत राहाल त्याला सतत होकार द्यावा लागेल व अजून शोध लावण्याकरता पुढे काही ना काही शोधावे लागणारच. जे ज्ञात आहे ते शेवटपर्यंत शोधता येते, पण जे अज्ञात आहे ते शेवटपर्यंत खरडून शोधता येत नाही. अज्ञाताला कितीही ज्ञाताच्या कक्षेत आणले तरी अजून ज्ञात करायचे म्हणून अज्ञात हे नित्य हजरच आहे. एका अर्थाने ज्ञाताचा शोधात निदान पूर्णता तरी आहे, पण अज्ञाताचा शोध हा सर्वथा नेहमी करताच अपूर्णच राहणार.